एकीकडे भारतीय नागरिकांची रिझर्वेशन वाढवण्याची मागणी तर दुसरीकडे बांगलादेशी नागरिकांची आरक्षण कमी करण्याची मागणी। भारतीय सुप्रीम कोर्टाच्या SC/ST रिझर्वेशन कोट्यामध्ये सब क्लासिफिकेशनच्या निर्णयानंतर भारतामध्ये अजून तरी शांतता आहे, परंतु बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाच्या रिझर्वेशनच्या निर्णयानंतर बांगलादेश चांगलाच पेटून उठलाय। तिथले युवक काही आठवड्यापासून रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत। तिथले पंतप्रधान शेख हसीना यांची राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती। त्याप्रमाणे शेख हसीना यांनी राजीनामा देत देश देखील सोडला। पण तिथल्या युवकांचं नक्की म्हणणं तरी काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत ते आज आपण बघू। 1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाला। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना बांगलादेशमध्ये मुक्तियोद्धे म्हटलं जातं। या मुक्तियोद्ध्यांवरती स्वातंत्र्य लढ्यामध्ये असताना पाकिस्तानी लष्कराने अतोनात अत्याचार केले होते। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बांगलादेशी राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये या मुक्तियोद्ध्यांना 30% आरक्षण देण्याचे जाहीर केलं। परंतु 1975 साली एका लष्करी लढ्यामध्ये राष्ट्रपतींची हत्या करण्यात आली। त्यानंतर बराच काळ बांगलादेशमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता। या दरम्यान मुक्तियोद्ध्यांना दिल्या गेलेल्या आरक्षणावरती फारशी अंमलबजावणी झाली नाही। काही वर्षानंतर विरोधकांनी या आरक्षणावरती प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली, कारण हयात असेपर्यंत मुक्तियोद्ध्यांना दिलेल्या गेलेल्या आरक्षणावरती कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही। परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना देखील पब्लिक सेक्टरमध्ये आरक्षण देण्यात येऊ लागलं। यावरती आक्षेप घेण्यात आला। 2018 साली बांगलादेशी उच्च न्यायालयामध्ये मुक्तियोद्ध्यांच्या या आरक्षणाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली। न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि त्यातच पंतप्रधान शेख हसीना यांनी हे आरक्षण चालूच ठेवण्याची ग्वाही दिली। त्यामुळे देशभरामध्ये आंदोलनं उसळली। याचा परिणाम म्हणून 2020 मध्ये शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमधली सर्व आरक्षण रद्द करण्याचे जाहीर केले। दरम्यान मुक्तियोद्ध्यांना मिळालेल्या आरक्षणाविरोधात देशामध्ये आंदोलनं उसळल्यानंतर बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेत जुलै 2024 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला। मुक्तियोद्धे आणि त्यांच्या वारसांना दिलं गेलेलं 30% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने कमी करत 5% आणलं। 93% जागा या मेरिटवरती सिलेक्ट करण्यात येतील असं देखील सांगितलं आणि अपंग, अनुसूचित जमाती आणि तृतीयपंथीयांना प्रत्येकी 1% आरक्षण देण्यात येईल असं सांगितलं। याचाच परिणाम म्हणून बांगलादेशामध्ये आंदोलनं सुरू आहेत। युवकांनी शेख हसीना यांचा राजीनामा मागितला। पंतप्रधानांनी राजीनामा देऊन देश देखील सोडला।